हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? बघा, मी आज भुर्जी बनवली आहे. पण थांबा, ही व्हेजवाली भुर्जी आहे, नॉन व्हेजवाली भुर्जी नाही आहे. व्हेजिटेरियन लोक पण भुर्जी खाऊ शकतात. आज मी बनवली आहे सोयाबीनची भुर्जी. चला तर मग तुम्हाला पण बनवायला शिकवते. गरम पाण्यामध्ये सोयाबीन 10 मिनिट भिजवून घेऊ. भिजल्यानंतर हाताने प्रेस करून त्यातलं सर्व पाणी काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घेऊ. गरम पाण्यात भिजवल्यामुळे सोयाबीन किती फुलली आहे आणि त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतल्यामुळे किती छान कोरडी झाली आहे. घरामध्ये भाजीला काही नसेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही पाहुणे आल्यावर पण ही रेसिपी ट्राय करू शकता. पाहुण्यांना पण नक्कीच आवडेल. आमच्या घरामध्ये आमच्या ह्यांना पण खूप आवडते. हे बघा, मिक्सरमध्ये किती छान फिरून घेतली आहे आणि किती छान पण दिसते. असं वाटणारच नाही की आपण सोयाबीनची भाजी खातोय. अशा प्रकारे सर्व सोयाबीनचा चुरा करून घेऊ. ह्या भुर्जीसाठी आपल्याला जास्त काही वस्तू लागणार नाहीये. फक्त कांदा आणि टोमॅटो लागेल. कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेऊ. आता पॅनमध्ये तेल टाकून कांदा असा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घेऊ. हे बघा, खूप सारा बारीक कापलेला कांदा घेतलाय मी. कारण भुर्जी कोणतीही असो, व्हेज किंवा नॉन व्हेज, त्यामध्ये कांदा लागतो. तुम्ही ही भुर्जी लहान मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. लहान मुले खूप आवडीने खातील. ही भुर्जी इन्स्टंट बनवून तयार होते. गृहिणींच्या रोजच्या घाईघाईच्या शेड्यूलमध्ये हा एक छानसा शॉर्टकट आहे आणि जिभेची चव बदल पण होते. आता त्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. कांदा परतवायला थोडासा वेळ लागेल. कांदा व्यवस्थित परतला की भाजीला चव खूप छान येते. माझ्याकडे सोयाबीनच्या खूप छान अशा रेसिपीज आहेत. त्या मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. त्यामुळे जेव्हा नवीन रेसिपी अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बघा, किती छान गुलाबीसर रंगावर कांदा परतवून झालेला आहे. आता त्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित परतवून घेऊया. रोज त्याच भाज्या बनवण्यापेक्षा असं वेगळंही काहीतरी ट्राय करत राहा. बायकांना तर रोजचाच प्रश्न पडलेला असतो, आज काय नवीन बनवायचं. मग घ्या नवीन तुमच्यासाठी. आता कांदा परतवून झालेला आहे, टोमॅटो पण परतवून झालेला आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मिरची पावडर, आणि थोडासा किचन किंग मसाला टाकूया. मला तर भुर्जी थोडीशी तिखटच आवडते, म्हणून मी मिरची पावडर आणि मसाला थोडासा जास्त वापरलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोड्या वेळ परतवून घेऊ. थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून थोडंसं तेल टाकलं. चला आता यामध्ये सोयाबीनचा चुरा टाकूया आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला सगळीकडे मिक्स होईल. आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, पण सोयाबीनमध्ये मीठ टाकलं की सोयाबीनला चव येते.
तुम्ही बघू शकता किती छान दिसते भुर्जी। आता थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कापून घेऊया। भुर्जी बघून तोंडाला पाणीच आलं, तुमचं पण आलं का? आता यामध्ये कोथिंबीर कापलेली होती ती टाकून घेऊया। बघा झाली तर भुर्जी 5 मिनिटात बनवून तयार। या भुर्जी खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा। मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल।